कागल तालुक्यातील कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून कागलमध्ये तणाव, शेकडो नागरिकांचा ठिय्या। कागल तालुक्यामध्ये घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील तरुणीला तातडीने पालकांच्या ताब्यात देण्याची मागणी करत गावातील शेकडो नागरिक व महिलांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी धाव घेतली। यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत मुलगी मिळाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही असा ठाम पवित्रा घेतला। नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस निरीक्षकांना कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर संबंधित मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या युवकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली। याबाबत संबोधिनी हकीकत अशी की माकवे येथील एका हिंदू धर्माच्या मुलीला कागलमधील मुस्लिम युवकाने फूस लावून पळवून नेले होते। आपली कॉलेजला गेलेली मुलगी परत न आल्यामुळे आई-वडिलांनी शोधाशोध केली असता त्यांच्या कानावर संबंधित प्रकार आला। त्यानंतर संतप्त झालेल्या आई-वडिलांनी गावकऱ्यांसह आपली मुलगी परत मिळावी यासाठी मंत्री मुश्रीफ यांच्या घराजवळ मुलगी परत मिळावी यासाठी आंदोलन केले। त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले। या घटनेमुळे कागल पोलीस ठाणे परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी गोकुळचे संचालक नावेद मुश्रीफ, जिल्हा परिषदचे माजी सदस्य मनोज फराकटे, शिवानंद माळी, ए.वाय. पाटील, भाकवेकर या प्रमुखांनी कागल पोलीस स्टेशनला भेट देऊन संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली। केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर।